आज आपल्याला अष्टांगहृदय मधील आयुष्कामी अध्यायामधला 5वा श्लोक बघायचा आहे. काय बालग्रह ऊर्ध्वांग शल्यदष्टाजरावृषान् अष्टांगानि तस्याहु चिकित्सायेषु संश्रिताम्. तर या श्लोकामध्ये काय सांगितलंय, की आपलं जे आयुर्वेद वैदिक शास्त्र आहे, ते खूप प्राचीन आहे आणि या प्राचीन वैदिक शास्त्रामध्ये आयुर्वेदाच्या 8 अंगाचा समावेश आहे. आपल्या शरीरातील जी काही 8 अंगे आहेत, त्या अंगाचा समावेश या प्राचीन ग्रंथामध्ये आहे. तर ही 8 अंगे कोणकोणती? तर पहिलं आहे गाय, नंतर बाल, नंतर ग्रह, नंतर ऊर्ध्वांग, नंतर शल्य, नंतर दष्टा, नंतर जरा आणि त्यानंतर वृषतंत्र. तर कायचिकित्सा म्हणजे काय? तर कायचिकित्सा म्हणजे शरीरावरती केले जाणारे उपचार. शरीर कायचा अर्थ एक आहे शरीर आणि दुसरा आहे जठर. तर यामध्ये काय असतं, की शरीरातील जे काही होणारे आजार आहेत, जसं की ताप, खोकला, सर्दी किंवा जठराशी निगडीत असणारे आजार, या कायचिकित्सेमध्ये त्याचे जे उपचार आहे ते केले जातात. नंतर बालचिकित्सा म्हणजे काय, की लहान मुलाच्या संबंधित असलेले आजार, त्याचे जे उपचार आहे ते बालचिकित्सेमध्ये केले जातं. नंतर गृहचिकित्सा म्हणजे गृहचिकित्सेमध्ये एखाद्याला जर मानसिक दोष असेल, मानसिक विकार असतील, तर त्याचे जे उपचार आहे ते गृहचिकित्सेमध्ये केले जाणार. त्यानंतर ऊर्ध्वांग चिकित्सेमध्ये जसं की डोळ्याच्या निगडीत, डोक्याच्या निगडीत, आणखीन कानाच्या निगडीत, घशाच्या निगडीत असे जे रोग आहेत, त्यांचे जे उपचार आहे ते ऊर्ध्वांग चिकित्सेमध्ये केले जातात. ऊर्ध्वांग चिकित्सेमध्ये जसं की मग दृष्टिदोष असेल, डोकेदुखी असेल किंवा एखाद्याला जर कर्णबधिरता असेल, तर त्यांचे जे उपचार आहे ते ऊर्ध्वांग चिकित्सेमध्ये केले जातात. त्यानंतर शल्यचिकित्सा म्हणजे एखाद्याचा उपचार जे आहे ते शल्य म्हणजे सर्जरी करून किंवा शस्त्रकर्म करून त्याचं जे उपचार आहेत ते केले जातात. ते शल्यचिकित्सामध्ये. नंतर त्रष्टा किंवा वीजचिकित्सा म्हणजे काय, की एखाद्याला साप, विंचू यांनी जर दंश केला, तर त्याचा उपचार करण्यासाठी ही जी चिकित्सा आहे, या ही जी चिकित्सा आहे ती बनलेली आहे, दष्टा किंवा वीजचिकित्सा. नंतर आहे जरा चिकित्सा. जरा चिकित्सा म्हणजे याच्यामध्ये काय असतं, की एखादा वृद्ध व्यक्ती आहे, म्हातारा माणूस आहे, त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी जसं की त्या माणसाला, त्या म्हाताऱ्याला जर सांधेदुखी असेल किंवा त्याची स्मरणशक्ती कमजोर झाली असेल किंवा त्याला इतर आजार जडलेले असतील, तर त्याचे सगळे जे उपचार आहेत ते या जरा चिकित्सामध्ये केले जातात. त्यानंतर वृषतंत्र किंवा वाजीकरण. तर वृषतंत्रामध्ये काय केलं जातं? वृषतंत्रामध्ये प्रजनन क्षमतेविषयी किंवा प्रजननाविषयी सगळे निगडीत जे आजार आहेत, त्यांच्याविषयी सगळं जे उपचार आहेत, ते उपचार या वृषतंत्र किंवा वाजीकरण या शाखेमध्ये केले जातात. अशा प्रकारची